काय ना सर आपलं? माझं नाव अभिषेक प्रदीप महागाळकर. मी युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नागपूरला ॲज अ प्रशिक्षणार्थी म्हणून NMCला कार्यरत आहे. आपण रिसेंटली माहिती आहे की जशा प्रकारे आपल्या इकडे बेरोजगारी जी संख्या आहे ती वाढत चालली आहे, त्या संदर्भात महाराष्ट्र सरकारने एक योजना काढली होती, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, ज्याला ॲज अ लाडका भाऊ योजना म्हणून सरकारने खूप प्रचलित केलेलं होतं इलेक्शनच्या वेळेसला. आणि इलेक्शनच्या वेळेसला जे आहे, जे करंटली जी सरकार आहे, त्यांनी आपल्याला अशा मागण्या ठेवलेल्या होत्या की तुम्हाला आम्ही ही प्रशिक्षण झाल्यावर आम्ही तुम्हाला परमनंट करू, किंवा अशा प्रकारचे कित्येक वादे त्यांनी आमच्यासोबत केलेले होते प्रशिक्षणार्थी. पण आता हा जो कार्यकाळ आहे, जो प्रशिक्षणार्थीचा 11 महिन्याचा कार्यकाळ आहे, तो लोटत चाललेला आहे, पण सरकार या मुद्द्यांवर काही लक्षच देत नाही आहे. तर या संदर्भात आम्ही नागपूरला संविधान चौकाला 25 ऑगस्ट 2025 सोमवार दिवशी नागपूरला ॲज अ चक्काजाम आंदोलन आम्ही आयोजन केलेले होते. आणि ही जी आहे नागपूरला मोर्चा घेण्याचा उद्देश हाच होता की जे CM आहे देवेंद्र फडणवीस साहेब, हे नागपूरचे गृह जिल्हा म्हणून त्यांचा ओळखला जातो, जेणेकरून त्यांच्या या कानावर ह्या गोष्टी पोचलेल्या पाहिजे आणि त्यांना या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे की करंटली जी बेरोजगारी आहे ती किती प्रमाणात वाढलेली आहे, या संदर्भात त्यांना भान गेलेलं पाहिजे. त्यामुळे आम्ही या प्रकारचा मोर्चा आलो. आमच्या मागण्या इतक्याच आहे की या ज्या प्रशिक्षणार्थ्यांना आहे, तुम्ही म्हणाले की 11 महिन्याचं प्रशिक्षण आम्ही देतो, पण या 11 महिन्याच्या प्रशिक्षणार्थ्यानंतरचं काय, त्यांना मेन ते जे कायमस्वरूपी रोजगार यांची त्यांना हमी हवी आहे. तर याच संदर्भात आम्ही आमच्या या मागण्या आम्ही सामोर करतो. तसेच जे आम्ही हे जे प्रशिक्षण घेतलेलं आहे 11 महिन्याचं, कोणी 1 वर्षाचं प्रशिक्षण जे घेत आहे, पण यानंतर जे गव्हर्नमेंट आस्थापना झाली, ज्या आस्थापनामध्ये जिथे प्रशिक्षणार्थी काम करत आहे तिथे त्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळण्याच्या संदर्भात काही दृष्टीनं पाऊल उचलायला हवं आहे. याच संदर्भात आम्ही जे 10% आरक्षणाची मागणी ही करत आहे. आपल्या संविधानाच्या अनुसार करंटली 10% आरक्षणाची तरतूद ॲज अ अंशकालीन उमेदवार म्हणून आपण ऑलरेडी दिलेली आहे. त्यामुळे या प्रशिक्षणार्थ्यांना सामायिक करून द्यायचे, हाच आमचा उद्देश आहे आणि याच उद्देशाच्या अनुषंगाने आम्ही हे आंदोलन करत आहे. माझं सरकारला हीच विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर या मुद्द्यांकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं, जेणेकरून या प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणाच्या हाताला काही काम मिळेल आणि तसेच ही जी बेरोजगारी आहे ही आपण खतम करण्यासाठी काही चांगले अजून फ्युचरिस्टिक काही पावलं उचलू शकतो. याच अनुषंगाने मी प्रीतम घुंगरूड, धामणगाव रेल्वे तालुका अध्यक्ष, युवा कार्य प्रशिक्षणार्थी. आमची मागणी अशी आहे की आम्ही प्रशिक्षण घेऊन आता जवळपास 11 महिने होत आहे. तो 11 महिने प्रशिक्षण आम्ही पूर्ण केलेलं आहे प्रामाणिकपणे. तर आम्हाला आता कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही आंदोलन करत आहे. तर आम्हाला जो या सरकारने दिलेला शब्द होता की तुम्हाला प्रशिक्षण झाल्यावरती कायमस्वरूपी रोजगार देऊ, त्या शब्दावरती या सरकारने शब्द पाळावा आणि आम्हाला कायमस्वरूपी रोजगार देण्यात यावा, अशी आमची एकंदरीत एक मागणी आहे. ते मागणी आमची पूर्ण व्हावी एवढीच अपेक्षा मी या सरकारकडून करतो. माझं नाव मनीषा पंकज काथोटे, मी यवतमाळ जिल्ह्यातून आलेली आहे. मी सुद्धा एक युवा कार्य प्रशिक्षणार्थीच आहे. तर आम्ही इथं कशासाठी आलो, आम्हाला फक्त कायमस्वरूपी रोजगार हवा आहे. आम्हाला सरकारने एक आश्वासन दिलं होतं की ज्या आस्थापनेत तुम्ही काम करत आहात त्या आस्थापनेत तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार देऊ, हे सरकारचा शब्द आहे आणि आमच्याकडे व्हिडिओ क्लिपसुद्धा आहे. पण सरकारने हे सगळं फक्त निवडणुकीपुरतं बोललेलं आहे, कारण त्याच्यानंतर कायमस्वरूपी रोजगाराचा विषय सरकारनं कायमचा बंद केला. कारण आम्ही मुंबईला आंदोलन केले, मोर्चे केले, पण आम्हाला कोणताही ठाम असा एखादा आश्वासन सरकारनं दिलेलं नाही आहे. तरी आम्हाला फक्त जसा
जेव्हा GR निघते तर आम्हाला फक्त GR पाहिजे कायमस्वरूपी रोजगाराचा. आम्हाला लाडकी बहीण दिली, आम्हाला नको आहे लाडकी बहीण, आम्हाला लाडकी बहीण नको आहे, फक्त आम्हाला पाहिजे तो कायमस्वरूपी रोजगार पाहिजे. आम्हाला फक्त 8,000 ते 10,000 मानधन देत आहेत. त्याच्यावर सुद्धा आम्ही एवढं चांगल्या प्रकारे कर्तव्य काम करत आहोत. आमचे 6 महिने पूर्ण झाले, त्यानंतर आम्हाला 5 महिन्याचा कालावधी वाढून दिला. आता आमचे 5 महिने सुद्धा पूर्ण झाले. काही प्रशिक्षणार्थीचे कालावधी पूर्ण झालेला आहे, ते घरी बसलेले आहे. तर सरकारने फक्त आमचा थोडासा विचार करावा आणि आम्हाला कायमस्वरूपी रोजगार द्यावा. जसं आम्ही त्यांना खुर्चीवर बसवलं तसं आम्ही त्यांना खाली उतरू शकतो. हे आमच्या सगळं युवा पिढीचं रक्त सळसळ करत आहे. पण आम्हाला कायमस्वरूपी रोजगार त्यांनी द्यावा एवढीच माझी विनंती आहे. माझं नाव आहे फरहा शेख, मी चंद्रपूर जिल्ह्यावरून आलेली आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला कायमस्वरूपी रोजगार हवा आहे. कारण ज्या पद्धतीनं कंत्राटी बेसवर जे लोक काम करतात त्यांचं पेमेंट 30 ते 40 हजारपर्यंत असतो. त्याच पद्धतीने आम्हाला पण त्याच्यापेक्षा अर्धही रोजगार दिलं, जसं की आम्हाला 20,000ही मानधन दिलं तरी आम्ही काम करायला तयार आहे. फक्त आम्हाला कायमस्वरूपी रोजगार पाहिजे, आमच्या हक्काचा रोजगार पाहिजे आहे. बस माझं नाव सारिका परवडकर आहे. मी भातकुली तालुका भातकुली आणि जिल्हा अमरावती इथून आलेली आहे. मला असं वाटतं की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण यांनी ही योजना काढली. मला असं वाटतं की यांनी परमनंट रोजगार द्यावा, कारण कायमस्वरूपी आणि भावानी बहिणीचं स्वागत केलं. आता आपण कसं स्वागत करायचं? त्यांच्या टाळ्या वाजवून तर करता येणार नाही. मग सरकारचा आपल्याला निषेध करावा लागेल. मग कसा करायचा निषेध? असं करणार ना? युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचा, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचा कायमस्वरूपी नियमित रोजगार. आता 2 हात वरी करायचे असे आणि मिळालाच पाहिजे असं लकवा मारल्यासारखं करायचं. झाशीच्या राणीसारखं आणि छत्रपती शिवरायासारखं अंगामध्ये बळ संचार द्या. आपल्यामध्ये आपले अमरावतीचे जिल्हाध्यक्ष आलेले, त्यांनी खूप चांगलं काम केले. त्यांचं एकदा टाळ्या वाजून स्वागत करा. जिल्हाध्यक्ष सर्व वरीय आणि कायमस्वरूपी नियमित रोजगार, कायमस्वरूपी नियमित रोजगार. कोण म्हणताय देत नाही? अरे 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 कोण म्हणताय देत नाही? कोण म्हणताय देत नाही? अरे कोण म्हणताय देत नाही? नियमित रोजगार आमच्या हक्काचा. अरे नियमित रोजगार आमच्या हक्काचा. अरे नियमित रोजगार आमच्या हक्काचा. पाठीमागच्या कार्यकारी प्रशिक्षण संघटनेचा महाराष्ट्राचा पदाधिकारी मी अमरावतीहून आहे. आज या ठिकाणी 1,34,000 ज्या महाराष्ट्रात युवा प्रशिक्षणार्थ्यांचा संविधान चौकामध्ये नागपूर येथे हे आज चक्काजाम आणि धरणा प्रदर्शन आहे. आणि आमची सर्वांची मागणी आहे या सर्व तरुणांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे. हे नागपूर शहर मुख्यमंत्री देवाभाऊंचं आहे. आणि आता पोळा झाला आणि पोळ्यामध्ये झडत्या म्हटल्या जातात, माहिती आहे का? आणि या झडतीमध्ये आमच्या देवाभाऊने अक्षरशः आम्हाला चॉकलेट दिलं आहे. मग त्या झडतीचं एक व्याख्या सांगतो. पोई रे पोई पूर्णाची पोई, पोई रे पोई पूर्णाची पोई. आणि आमच्या देवाभाऊंनी आमच्या कार्यप्रशिक्षणात दिली भुलताबाची गोई. अशा प्रकारचं वातावरण आजच्या मुख्यमंत्री आमच्या प्रशासनात केलेलं आहे. म्हणून आमची एकमुखी मागणी आहे, जर या सरकारने जर या कायमस्वरूपी रोजगाराचा प्रश्न मिटवला नाही, येणाऱ्या काळामध्ये सरकारला या तरुणांचं 1,34,000 तरुण पोरांचं रौद्ररूप पाहायला मिळेल, यामध्ये कुठलीही शंका नाही. आज तुमचा
बरोबर येणं गेलं. मी कसं करेन, आवाज करणाऱ्या सरकारचा काय करायचा फडणवीस साहेबांनी थोडा विचार केला की मी बघतो याबाबत काहीतरी करतो. पण कसं आहे, आपल्याला अनुभव आहे, राजकारणाचा अनुभव आपल्याला फक्त आश्वासन असतं. आश्वासनावर आपण ठाम राहायचं, आपण वाट बघायची हे शक्य नाही आहे. त्या विचार करून चाकूरकर साहेब नागपूरला विचार करून आम्ही ठरवलं की मोर्चा घ्यायचा, नागपूरला मोर्चा घ्यायचा, काही होईल पण मोर्चा घ्यायचा. इथे शासन जरी होकार दिला असेल तरी पण शासनाच्या GR मिळतपर्यंत आपल्याला थांबायचं नाहीये. आपण ज्या वेळेस गरज पडेल, जिथे जिथे मोर्चा होईल, जिथे जिथे करेल, त्या वेळेस आपल्या सगळ्यांना एकजुटीने राहायचं आहे. काय होते, आपली संख्या जेवढी जास्त दिसेल तेवढे जास्त शासनाला नमन होईल, शासन नमेल. आणि शासन तेव्हा आपल्याकडे विचार करेल की हे जे पोरं आहेत याबद्दल काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. कारण हे पोरं जर याच्याबद्दल काही केलं नाही, हे पुन्हा मोठ्या संख्येने बाहेर येतील. याबद्दल शासन काहीतरी विचार करेल हे आपल्याला आशा आहे. आपण त्या निमित्तानं आपण जे संविधानचे ते ठरवलं आहे, मुख्यमंत्र्यांचं गाव आहे हा, त्या निमित्तानं आपण ठरवलं की इथे आपल्याला मोर्चा करायचाच आहे. इथून काहीतरी सकारात्मक त्यांच्याकडे हे पोरं जमलेलं आहे, त्यांच्या मनामध्ये काहीतरी भावना निर्माण होईल की हे पोरं माझ्या नागपूरचे, याबद्दल मला काहीतरी विचार करायला पाहिजे. कारण शेवटी काय आहे, शेवटी आपल्यावरच आहे, कोणाला मत करायचं, कोणाला मत काय नाही, हे आपल्याकडे आहे. हे आपल्याला आपण निर्णय नाही होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहेत, आपण त्याबद्दल आपण मनात घेऊन आपल्याला पण करता येतं, आपण अनुभव आहे, आपल्याला समजतं, आपल्याला नॉलेज आहे कोणाला काय करायचं, कशाकडे कसं आहे. म्हणजे आपल्याबद्दल कोणी विचार नसेल करत तर आपण पण त्यांच्याबद्दल पण विचार नाही करायचा. त्यामुळे सगळ्याच्या मनात धरून ठेवा, आपल्या बाबत सकारात्मक निर्णय या पत्रदेशात नाही आला तर आपल्याला काय करायचं, कधी करायचं आणि कसं करायचं, करेक्ट कार्यक्रम करेक्ट वेळेस लावायचा. ठीक आहे, मी माझे भाषण संपवतो. आणि सर्व जे तुम्ही आले नागपूरमध्ये सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. मी आले आम्हाला सगळ्यांना चाकूरकर साहेब जे मान्यवर आहे, चाकूरकर साहेबांचं काम आहे 5 दिवसावर जे कप्पा होता ते नागपूरमध्ये आहेत, खूपच वेळ थांबवतात त्यांच्यासारखं. अनुप चव्हाण युवा प्रशिक्षणार्थी संघटना महाराष्ट्राचा संघटक आहे. आज हा जो चक्काजाम आंदोलन आहे युवा प्रशिक्षणार्थींचा, तर आम्ही गेल्या जानेवारी महिन्यापासून आंदोलन करत आहोत, मोर्चे काढत आहोत, पण सरकारला अजून जाग आलेली नाही आहे. आमची राज्य सरकारला आणि मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की हे जे युवा प्रशिक्षणार्थी आहे यांना हे जी योजना काढलेली आहे युवा प्रशिक्षणार्थी लाडका भाऊ, ही योजना मुख्यमंत्री साहेब वारंवार म्हणतात की आम्ही काढलेल्या एकही योजना बंद करणार नाही. पण सध्या कसं आहे की तिजोरीच्या नावाखाली आणि बजेटच्या नावाखाली सरकार एक योजना बंद करत आहे. पहिली 1 रुपयात पीक विमा योजना बंद केलेली आहे, वयश्री योजना बंद केलेली आहे आणि युवा प्रशिक्षणार्थी ही योजनासुद्धा गुंडाळण्याच्या मार्गावर आहे. म्हणून राज्य शासनाचा निषेध म्हणून आणि आम्हाला जो रोजगार पाहिजे त्या रोजगारासंदर्भात अजूनही मुख्यमंत्री साहेबांनी कोणताच ठोस निर्णय घेतला नाही. म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थी संविधान चौकात इथे रास्ता रोको करण्यासाठी आलेले आहे. आणि येत्या 7 दिवसात जर मुख्यमंत्री महोदयांकडनं जर निर्णय झाला नाही तर याच्यापुढे आमचे पूर्ण प्रशिक्षणार्थी आपापल्या जिल्ह्यात रस्त्यावर उतरून करो या मरो आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आमच्या युवा प्रशिक्षणार्थीच्या बाबतीत तात्काळ निर्णय घेऊन न्याय द्यावा.
बालाजी पाटील चाकूरकर, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचा राज्याचा कार्याध्यक्ष आहे. आमच्या या 1,34,000 प्रशिक्षणार्थ्यांना 11 महिन्याचं प्रशिक्षण आता आम्ही पूर्ण केलं आहे. लाडक्या भावाला कायमस्वरूपी त्याच आस्थापनेमध्ये रोजगार देण्याचा शब्द राज्य सरकारनं एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील सरकारनं दिला होता. त्याच्या व्हिडिओ क्लिप आजही संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही ऐकतोय, लोकही पाहत आहेत. देवाभाऊनी, एकनाथराव शिंदे साहेबांनी आणि कौशल्य विभागाचे मंगलप्रभात लोढाजींनी हे आंदोलन म्हणजे कायमस्वरूपी करण्याचं शब्द आश्वासन दिलं होतं. लाडक्या भावाला खुश केलं आणि विधानसभेमध्ये सत्ता हस्तगत केली. विधानसभेत मोठं बंपर यश मिळाल्यानंतर आज राज्य सरकार या लाडक्या भावाकडे दुर्लक्ष करत आहे आणि या लाडक्या भावांचा आणि लाडक्या बहिणीला या सरकारनं फसवले आणि या फसवणुकीच्या निषेधार्थ आज आम्ही नागपूरच्या संविधान चौकामध्ये चक्काजाम आंदोलन, मोर्चा, निदर्शने आणि धरणे आंदोलन करून या राज्य सरकारचं डोकं ठिकाण्यावर आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. या सरकारला इशारा देतोय, बऱ्या बोलानं जर माझ्या या युवकांना, युवतींना कायमस्वरूपी रोजगार दिला तर ठीक, नाहीतर तुम्हाला सत्ता करणं कठीण होऊन जाईल. राज्यातला हा युवा तुम्हाला फिरू देणार नाही. या पुढील काळात आमच्या या युवकांचं रौद्र रूप तुम्ही पाहिलेलं नाही. आम्ही शांततेच्या मार्गाने आजपर्यंत चाललोय. जर आमच्या पोटाला हक्काची भाकरच मिळत नसेल तर मग आमचं काय जीवाचं बरं वाईट होईल त्याची आम्ही तमा बाळगणार नाही आणि या प्रशिक्षणार्थी भावांना कायमस्वरूपी रोजगार मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार.